नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली। तुतोंड्या मारुतीच्या मांडीपर्यंत पुराचं पाणी पोहोचलं। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। गोदाघाटावर भरणारा बुधवारचा बाजार बंद ठेवण्याच्या सूचना। मार्गावर मग पाणी पडतंय ना रे। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून, त्यामुळे पंचगंगा नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखलीचा परिसर जलमय। गोंदिया जिल्ह्यात इटियाडोह धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या इटियाडोह धरणाचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। यवतमाळच्या पुसदमधील इसापूर धरण क्षेत्रातील देवगव्हाण जुने गावातील शेती जलमय। 4 ते 5 घरं पाण्यात बुडाली। शेती उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। वाशिमच्या गोभणीमध्ये पैनगंगा नदीला पुरामुळे मागच्या 7 दिवसापासून करडा गोभणी रस्ता बंद, तसंच शेती पिकांनाही फटका। रत्नागिरीतील जगबुडी आणि कोदवली नदी इशारा पातळीवर। 3 दिवस पुराचा थैमान घालणारी कोदवली नदी संथ गतीनं वाहू लागली। पावसाचीही काहीशी विश्रांती।